युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेला गॅस तुटवडा पाहता लाकूड आणि कोळसा वखारींना चांगले दिवस येतील अशी अपेक्षा होती। मात्र ही अपेक्षा देखील फोल ठरते। लाकूड आणि वखार व्यवसायामध्ये देखील या सगळ्या गॅस तुटवड्यामुळे मंदीचं सावट आहे ते बघायला मिळते। कारण अनेक मोठी हॉटेल्स आहेत, त्या हॉटेल्सने आपला व्यवसाय बंद ठेवणं पसंत केलेलं आहे आणि त्यामुळे हॉटेल्सच बंद असल्यामुळे हॉटेलसाठी लागणारा जो काही कोळसा आहे तो जाणं पूर्णपणे थांबलेला आहे आणि त्यामुळे आपण बघू शकतो की कोल्हापुरात बहुतांश ठिकाणी अशा पद्धतीनं कोळसांच्या वखारी ह्या गिरायकाविना असल्याचं आपल्याला बघायला मिळते। एका बाजूला मोठ्या प्रमाणावर कोळशाचा साठा आहे, तर दुसऱ्या बाजूला या कोळशासाठी गिराईक सुद्धा नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे ती निर्माण झाली आहे। खरं तर गॅस तुटवडा आहे आणि त्यामुळं घराघरांमधून कोळशाला मागणी वाढेल अशी अपेक्षा होती। मात्र चुली नाहीशा बहुतांशी ठिकाणी शहरी भागात विशेषतः झालेल्या आहेत आणि त्यामुळं कोळशाचा वापर देखील कमी झालेला आहे। आपल्यासोबत इथले व्यावसायिक आहेत, बोलूयात काय नक्की या व्यवसायावर परिणाम झालेला आहे, काय सांगाल? खरं तर गॅस मिळत नाही आहे, त्यामुळे लोक पुन्हा एकदा चुलीकडे वळतील, लाकूड कोळसा व्यवसायाला पुन्हा चांगले दिवस येतील असं म्हटलं जातं, तर काय नक्की परिस्थिती आहे? हा पारंपरिक धंदा आता बंद पडण्याच्याच मार्गावर आहे। कारण लोकांची आता घरांची सुधारणा वगैरे झाल्यामुळं लोक या पारंपरिक गॅसची भरपूर उपलब्धता असल्यामुळं या मालाकडे कोण आता दुर्लक्षच झालेलं आहे जवळजवळ। आता गॅस टंचाई आहे, गॅसला भरपूर रांगा आहेत, काळ्या बाजारनं लोक भरपूर घ्यायला तयार आहेत, पण आमच्याकडं माल घ्यायला कोणच येत नाही। कारण काही परिस्थिती वेगळी आहे का, तर कुंभारांनी मागणी नसल्यामुळं चुलीसुद्धा तयार करायच्या बंद केल्यात किंवा मार्केटला ज्या पत्र्याच्या शेगड्या असतात त्यासुद्धा आता उपलब्ध नाही आहेत। जर शेगड्याच मिळत नसतील तर मग कोळसा घेऊन तरी काय करायचं, असं एक चित्र झालेलं आहे तयार। त्यामुळं या धंद्याला काय म्हणावं तसे काय ग्राहक मिळत नाही आणि हॉटेलसुद्धा आता बंद असल्यामुळं थोडाफार जो कोळसा हॉटेल लाईनला लागतो तो सुद्धा आमच्याकडून मागणी कमी झालेली आहे, गॅस त्यांच्याकडं कमर्शियल मिळत नसल्यामुळं। तर एकूणच हॉटेल विशेषतः हॉटेल व्यवसायासाठी साधारण किती कोळसा याआधी जात होता आणि आता किती प्रमाणात कमी झाला आहे? आता जवळजवळ 50% धंदा आमचा कमीच झालेला आहे। आता थोडंफार काहीतरी हे सण आलेत, ईद वगैरे, त्यासाठी जरासं कोळसा थोडा खपायला लागला आहे, पण तोही 1-2 दिवसच खपेल, तिथून पुढं परत परिस्थिती आहे ती जैशी तीच राहणार आहे। म्हणजे जी काय अपेक्षा केली जात होती की आता थोडासा व्यवसाय वाढेल किंवा चांगले दिवस येतील ह्या व्यवसायाला, ते अपेक्षा कुठेतरी फोल ठरली? आम्हाला वाटत होतं की थोडंफार गॅस मिळत नाही, गॅसचं बुकिंगचं अंतर पण वाढवलेलं आहे, लोकांना तेवढा गॅस पुरत नाही आहे, म्हणून लोक पर्याय म्हणून आमच्याकडे बघतील असं वाटत होतं, पण तसं काही चित्र अजून तरी दिसत नाही आहे। तर पाहिलं आपण कशा पद्धतीची परिस्थिती आहे। खरं तर गॅस तुटवड्यामुळं पुन्हा एकदा लोक या कोळसा आणि लाकूड वखारींकडे येतील अशा पद्धतीची शक्यता आहे ती वर्तवली जात होती। मात्र प्रत्यक्षात परिस्थिती आहे ती वेगळी आपल्याला बघायला मिळते। अजूनही ह्या सगळ्या वखार आणि लाकूड व्यावसायिकांना म्हणावा तसा व्यवसाय करता आलेला नाही किंवा हॉटेल्सच बंद असल्यामुळं जो काही याआधी व्यवसाय होत होता त्यात देखील 50% घट झालेली आहे। त्यामुळे एकूणच आपण बघतोय गॅस तुटवड्यामुळं वखार आणि लाकूड व्यवसायाला जो काही चांगले दिवस येतील असं बोललं जात होतं ते अद्याप तरी प्रत्यक्षात उतरल्याचं बघायला मिळत नाही। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।